जगातील सर्वात मोठ्या स्वरूपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला। या दिवशी सुमारे 1.44 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले। तर 13 जानेवारी 2025 पासून 45 दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात 66.22 कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केले। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुंभमेळ्यात सहभागी झाले होते। यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली होती। या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। महाराष्ट्राशी गद्दारी करून काही जणांनी गंगेत डुबक्या मारल्या तरी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे। इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्यांनी जे पाप केलं आहे ते धुतलं जाणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती। यावर उत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते। ते पाप धुण्यासाठी मी कुंभमेळ्याला गेलो होतो। हे लोक पाप लपवण्यासाठी लंडनमध्ये जातात, अशी खोचक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे।